आता आपण आलेलो आहोत सत्व आणि सती अनुसया मंदिर, हे याच माहूरगडच्या डोंगरावर आहे. ही सुंदर असं मंदिर दिसते तुम्हाला. बघा इथे बी पायऱ्या चढायच्या. तुम्हाला इथं जवळजवळ सर्वच मंदिरामध्ये थोड्याफार पायऱ्या चढाव्याच लागतं. जाण निघतो तर म्हणतात ना, मेहनत केल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही. आणि जेव्हा आपण वर करून देवाच्या गाभाऱ्यात बसतो त्यावेळी एक अलौकिक सुख आपल्याला प्राप्त होतं. माहूरगडचं महत्त्व सांगणारं मंदिर इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत. वर जातो, वर जाऊन तुम्हाला पुन्हा दाखवतो. तुम्हाला मी सांगितलं अगोदर, रेणुका माता मंदिर, दत्त मंदिर, सती अनुसया मंदिर, 3 मंदिर तुम्हाला करायचे. पहिले तुम्ही रेणुका माता मंदिर करा, नंतर दत्त मंदिर करा, सती अनुसया मंदिर करा. यांचं वेळ आहे 8:30 7:30. या वेळेच्या तुम्हाला इथं मंदिराच्या दर्शनासाठी यायचं. म्हणून वेळेच्या आत या. कुठेही काही फी वगैरे नाही आहे. कॅमेरे वगैरे अलाउड नसतात, पण बाकी इथं पार्किंग वगैरेला काही फी वगैरे नाही. सगळं फ्री आहे. खाली जेवणही फ्री आहे. तुम्हाला माहूरगडच्या पायथ्याशीच स्वामी समर्थांचा अन्नछत्र मंडळ भेटेल. आम्ही जेवलो तिथे काल. जेवणही छान आहे. तिथे जा तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, वर गेला तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवतो. या सती अनुसया मंदिराला जाताना पायऱ्या आहे. आमची इशू सगळीवर जात आहे. भरपूर अशा पायऱ्या आहे. हे मंदिर हे सती अनुसया मंदिरावर आपण आलो आहे. इथे महादेवाचं मंदिर आहे आणि हे सती अनुसयाचं मंदिर आहे. इथून बघा तुम्ही जर असं बघितलं खाली तर तुम्हाला असं मनमोहक असं दृश्य दिसतं. बघा तुम्हाला दोघं मंदिर दाखवते. बघा हे आहे माहूरदेवीचं मंदिर, हे आहे दत्ताचं मंदिर आणि हे आहे सती अनुसयाचं मंदिर. अशी 3 मंदिर तुम्हाला बघायला भेटते. सुंदर असं मंदिर पत्र्यांनी त्याला आच्छादित केलेलं आहे.